1993 पासून मेळघाटला कुपोषणाचा कलंक लागला आहे। तेव्हापासून कुपोषणाच्या नावावर बहुसंख्य सेवाभावी संस्था व संघटनांनी शासनाचा करोडो रुपयांचा निधी पचवला आहे, परंतु कुपोषणाचं उच्चाटन अद्यापही झालेलं नाही। यामध्ये संस्था व संघटनांचे हात ओले होत आहेत व कुपोषण ही मेळघाटची समस्या बनली आहे। कलंक कायम आहे। पाणी, रस्ते, घरकुल, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वीज यासारख्या समस्या मेळघाटातील 300 गावांमध्ये कायम आहेत। येथे राजकीय पक्षाचा नेता गेल्या 3 दशकांपासून येथील समस्यांचा निपटारा करू शकलेला नाही। यंदा मेळघाटचे राजकुमार पटेल तिसऱ्यांदा मेळघाट विधानसभेमधून निवडून आले आहेत, आमदार बनले आहेत। 1999 व 2004 मध्ये आमदार राहिलेले राजकुमार पटेल विरोधी पक्षाच्या भूमिकेत होते, परंतु यंदा ते आमदार बनले असल्यानं मेळघाटचं चित्र बदलवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे व त्यासाठी ते प्रयासरत आहेत। प्रत्येक विभागाचं काम मंत्रालय स्तरावर निपटवून मेळघाटसाठी आवश्यक निधी आणणार व मेळघाटचा विकास करणार असं त्यांनी म्हटलं आहे। त्यासाठी ते आढावा बैठकी घेत आहेत। आमदार बनताच त्यांनी विभागातील वरिष्ठ प्रशासनाची आढावा बैठक वेळोवेळी घेतली व समस्या व त्यांचं निराकरण करण्यासाठी राजकुमार पटेल प्रयत्नरत आहेत। पाणी टंचाई, रस्ते, घरकुल, वीज, रोजगार, शिक्षण यासारख्या प्रमुख समस्या त्यांनी जाणून घेतल्या व या संबंधित प्रस्ताव ठेवून यांचं निराकरण करण्याचं त्यांनी वरिष्ठ प्रशासनाला म्हटलं आहे। एवढंच नव्हे तर अधिकाऱ्यांसोबत ते मेळघाटमध्ये जनतेसाठी काम करत आहेत। राजकुमार पटेल आमदार बनताच मेळघाटामध्ये विकासाची लाट आली आहे असं बोललं जात आहे। गेल्या 4 वर्षांपासून बंद पडलेलं गडगा प्रकल्पाचं काम जलद गतीने होत आहे। मेळघाटमध्ये रस्ते बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला गेला आहे। नवीन अंगणवाडीचं बांधकाम, सिंचन प्रकल्प, MREGS यामध्ये मजुरांसाठी त्यांनी काम खेचून आणलं आहे। त्यामुळे मेळघाटमध्ये मोठा बदल दिसून येतो आहे। आमदार राजकुमार पटेल याप्रमाणेच काम करत राहिले तर कुपोषणग्रस्त मेळघाट सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही व याची वाट मेळघाटवासियांना आहे। तस्मीन शेख, जुगल किशोर जयस्वार, विदर्भ न्यूज, मेळघाट।